नमस्कार. भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं पुन्हा एकदा समस्त सातारकरांचं हार्दिक स्वागत. सातारा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभागनिहाय मतांचा तपशील जो आहे तर आपण तो देतोय. साधारणपणे 19 प्रभागापर्यंत आपण 2 भागामध्ये दिलेला आहे. आता आपण 20 ते 25 ह्या भागाचा हा शेवटचा म्हणजे संपूर्ण जे प्रभाग आहेत तर त्यांचे आपण तिथं नेमकेपणानं काय मतांचा तपशील आहे तो देणार आहोत. तर प्रभाग क्रमांक 20 मध्ये आशा किशोर पंडित या बिनविरोध निवडून आलेल्या होत्या निश्चितपणानं. आणि मग तिथं पुरुषांच्या मध्ये फक्त मतदान झालेलं आहे. तर ते जे मतदान झालं त्याच्यामध्ये आहेरराव प्रशांत मुरार आणि संतोष दिनकर पवार त्यांच्यामध्ये अशी सरळ त्या ठिकाणी फाईट होती. आणि हा जो काही प्रभाग आहे हा आता आपले जे नगराध्यक्ष म्हणून विजयी झालेले आहेत अमोल मोहिते तर त्यांचा तो प्रभाग होता. तिथनंच ते नगरसेवक म्हणून सातत्यानं विजयी होत आलेले होते. त्यामुळे ह्या प्रभागाकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्याच्यामध्ये आहेरराव प्रशांत मुरार यांना 1745 मतं मिळाली तर संतोष दिनकर पवार यांना 1715 मतं मिळाली आणि नोटामध्ये 55 मतं आहेत ती नोटाला मिळाली. आणि याच्यामध्ये प्रशांत आहेरराव यांचा 30 मतांनी किंवा त्या मताधिक्यानं त्यांचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे. प्रभाग क्रमांक 21 मध्ये सुद्धा एक काटेकी टक्कर होती असं आपण एक सातत्यानं म्हणत होतो. कारण तिथं अशोक मोने आणि सागर पावशे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथं लढा होता किंवा एक घासून असं ती निवडणूक होती. त्याच्यामध्ये सागर पावशे हे अपक्ष होते आणि त्यांचा विजय झालेला आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या सुजाता राजेमाडे आणि प्रशांत आहेरराव जे मी 20 मध्ये म्हणले ते अपक्ष होते. तर सुजाता राजेमाडे ह्या भाजपच्या होत्या 21 प्रभागमधून. त्या इथं पावशे आणि राजेमाडिक ह्या विजयी झालेल्या आहेत. तर त्यांना जी मतं मिळालेली आहेत तर ती अशी आहेत. त्याच्यामध्ये सागर पावशे आणि तिथं पण अशोक मोने आणि सागर पावशे सरळ लढत होती. त्यामुळे सागर पावशे यांना 2431 मतं मिळाली तर अशोक राजाराम मोने यांना 1784 मतं मिळाली आणि नोटाला 76 मतं मिळाली. आणि मग सागर पावशे यांचा जो विजय आहे तो 647 एवढ्या मताधिक्यानं त्यांना ते विजयी झालेले आहेत. त्याच्यानंतर स्त्रियांच्या मध्ये नेहा ओंकार खेर यांना 723 मतं मिळाली तर नीलम लक्ष्मीकांत तरडे यांना 1446 मतं मिळाली आणि सुजाता सागर राजेमाडिक यांना 1893 मतं मिळाली. आणि त्याच्यामध्ये सुजाता राजेमाडिक यांचा ह्या विजयी झालेले आहेत तर त्यांचा विजय जो आहे तो 447 एवढ्या मताधिक्यानं विजय झालाय. पण त्या ठिकाणी समजा तरडे आणि राजेमाडिक यांच्यामध्ये सरळ फाईट असती आणि नेहा खेर या तिथं नसत्या तर कदाचित निकाल वेगळा लागला असता. त्याचं कारण असं आहे की त्यांनी 723 मतं घेतलेली आहेत आणि सुजाताताईंचा जो काही विजय आहे तो 447 एवढ्या फरकानं किंवा मताधिक्यानं लागलेला आहे. पण तरी सुद्धा की सक्सेस इज सक्सेस, विजय हा विजय असतो. तर आणि नोटाला 229 मतं मिळालेली आहेत आणि याच्यामध्ये सागर पावशे आणि सुजाता राजेमाडिक या विजयी झालेल्या आहेत प्रभाग क्रमांक 21 मध्ये. प्रभाग क्रमांक 22 मध्ये प्राची शहाणे आणि धनंजय जांभळे हे दोन्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत तर ते विजयी झालेले आहेत. त्याच्यामध्ये महिलांच्या मध्ये घोडके पल्लवी चंदन यांना 387, बागवान गुलनार समीर यांना 444, प्राची प्रवीण शहाणे यांना 1794 तर गीता निलेश शिंदे यांना 686 एवढी मतं मिळाली आहेत आणि नोटाला 117 मतं मिळालेली आहेत. तर याच्यामध्ये प्राची प्रवीण शहाणे या भारतीय जनता पार्टीच्या त्यांचा 1108 एवढ्या मताधिक्यानं तिथं त्यांचा विजय झालेला आहे. आणि पुरुषांच्या मध्ये एमडे गौरव शिवानंद यांना 296 मतं मिळालेली आहेत. इंदलकर संतोष शिवाजी यांना 548 मतं मिळाली आहेत. तर धनंजय बाजीराव जांभळे भारतीय जनता पार्टीच्या यांना 2118 मतं मिळालेली आहेत. आणि प्रतीक जयवंत भद्रे यांना 187 तर बाळासाहेब पुंडलिक शिंदे यांना 226 आणि नोटाला 53 मतं मिळालेली आहेत. आणि या ठिकाणी धनंजय बाजीराव जांभळे यांचा 1570 एवढ्या मताधिक्याने त्या ठिकाणी हा विजय झालेला आहे निश्चितपणानं. त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 23 मध्ये अशोक शेडगे आणि मुक्ता लेवे या भारतीय जनता पार्टीच्या विजयी झालेल्या आहेत. तर त्याची आकडेवारी जी आहे त्याच्यामध्ये जयराम भगवान काळे यांना 960 मतं मिळाली आहेत. सादिक अमीन बागवान यांना 85 मतं मिळालेली आहेत. त्याच्यानंतर संजय शशिकांत माने यांना 145 मतं मिळालेली आहेत. अशोक बाबुराव शेडगे यांना 1651 मतं मिळाली आहेत आणि नोटाला 51 मतं गेलेली आहेत. त्यामुळं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अशोक बाबुराव शेडगे यांचा 691 एवढ्या मताधिक्यानं त्यांचा विजय झालेला आहे.
आणि स्त्रियांमध्ये अश्विनी राहुल जाधव यांना 72 मतं, मुक्ता वसंत लेवे यांना 1686 मतं, तर वेदवती संजय लेवे यांना 1086 मतं आणि नोटाला 47 मतं मिळालेली आहेत. आणि या ठिकाणी मुक्ता वसंत लेवे भारतीय जनता पार्टीचा यांचा 600 एवढ्या मताधिक्यानं त्यांचा हा विजय त्या ठिकाणी झालेला आहे. प्रभाग क्रमांक 24 मध्ये आपण आलेलो आहोत. प्रभाग क्रमांक 24 मध्ये शुभांगी काटवटे म्हणजे भारतीय जनता पार्टीनं जे काही मागच्या निवडणुकीमध्ये कोर अगदी भारतीय जनता पार्टीचे म्हणूनच उमेदवार म्हणून होते, त्यांना तिकीटं दिलेली होती. म्हणजे 22 ह्या महाराजांना 22, त्या महाराजांना 6 हे भारतीय जनता पार्टीचे. त्याच्यामध्ये आशा पंडित या अगदी बिनविरोध निवडून आल्या. त्यातल्या रेणू येगावकर मात्र ह्या पराभूत झालेल्या आहेत. त्याच्यानंतर ज्या कोण होत्या तर काटवटे होत्या. तर याच्यामध्ये महिलांच्या मध्ये ॲडव्होकेट काटवटे शुभांगी विजयकुमार यांना 3005 एवढी मतं मिळालेली आहेत. त्याच्यानंतर कल्पना विजय चौगुले यांना 1036 मतं, तर नोटाला 138 मतं मिळालीत. आणि या ठिकाणी काटवटे शुभांगी यांचा 1969 एवढ्या मताधिक्यानं इथं त्यांचा विजय झालेला आहे. त्यानंतर पुरुषांच्या मध्ये गोळे महेश शामराव यांना 115, ढोणे रवींद्र निवृत्ती यांना 3155, नलावडे राहुल लक्ष्मण यांना 755, तर बडेकर जितेंद्र बाळकृष्ण यांना 106 आणि नोटाला 48 अशी मतं पडलेली आहेत. आणि ह्याच्यामध्ये रवींद्र ढोणे यांचा 2400 इतक्या मताधिक्यानं त्या ठिकाणी हा विजय झालेला आहे, विजयी ते झालेले आहेत. ते विजयाचं जे फरक आहे किंवा जे मताधिक्य आहे ते 2400 आहे. आता हा जो काही प्रभाग क्रमांक 25 हा शेवटचा प्रभाग आहे. तर ह्या प्रभागामध्ये आपल्याला राजू गोरे भारतीय जनता पार्टीचे आणि सिद्धी पवार ह्याही भारतीय जनता पार्टीचा ह्या विजयी झालेल्या आहेत. सिद्धी पवार ह्या सुद्धा जसं शुभांगी काटवटे ह्या पक्षाच्या म्हणून पहिल्या निवडून आलेले होते, विजय काटवटे त्यांची जागा होती. त्यानंतर सिद्धी पवार ह्या सुद्धा पक्षाच्या म्हणून त्यावेळेला कमळाच्या चिन्हावर निवडून आलेल्या होत्या. तर या ठिकाणी राजू मोरे आणि सिद्धी पवार यांचा विजय झालेला आहे. त्यांची जी मतं जी पडलेली आहेत त्याच्यामध्ये सूर्यकांत उर्फ राजू दगडू गोडे यांना 2917 मतं पडलेली आहेत. त्यानंतर प्रकाश जयसिंग साळुंखे यांना 450, तर नोटाला 129 मतं मिळालेली आहेत. आणि या ठिकाणी राजू गोरे यांचा 2467 एवढ्या प्रचंड मताधिक्यानं त्यांचा असा या ठिकाणी विजय झालेला आहे. तर त्याचबरोबर महिलांच्या मध्ये गोगावले प्रतिभा महेश यांना 853 मतं मिळाली, गोळे तेजश्री अमर यांना 150 मतं मिळाली, शुभांगी संतोष निकम यांना 360 मतं मिळाली, पवार सिद्धी रवींद्र यांना 1440 मतं मिळाली. त्यानंतर सुरैया जब्बार बागवान यांना 282 मतं मिळाली, कल्पना रवींद्र भंडगे यांना 75 मतं मिळाली, समीना इस्माईल सय्यद यांना 262 मिळाली आणि नोटाला साधारणपणे 74 एवढी मतं मिळाली. आता इथं 8, 9, 3, 12, 13, 14 म्हणजे 15, 16 म्हणजे इथं जर अधिक अपक्ष नसते आणि सिद्धी पवार आणि समजा गोगावले प्रतिभा महेश यांच्यामध्ये जर सरळ सामना झाला असता तर कदाचित हा निकाल वेगळा लागला असता. पण तरी सुद्धा मी म्हटलं तसं की विजय हा विजय असतो. तर यामध्ये सिद्धी पवार ह्या 1440 मतं त्यांना मिळाली आणि त्यांचा जो विजय आहे ते 587 एवढ्या मताधिक्यानं त्या विजयी झालेल्या आहे. तर असा एकूणच 25 मतदारसंघामध्ये नेमकेपणानं कुणाला किती म्हणजे मतं पडलेली आहेत, कुणाचा किती मताधिक्यानं विजय झालेला आहे, तर हे आपण सांगितलं. दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की ज्या वेळेला मी एक्झिट पोल दिला होता त्यावेळेला 37 ते 41 भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील असं म्हणलं होतं. परंतु ही जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये 3 हे मात्र बिनविरोध आलेले होते. म्हणजे 47 लोकांसाठीच निवडणूक झालेली होती. आणि मग 47 नगरसेवकांसाठी निवडणूक झालेली होती. आणि त्याच्यामध्ये मी असं म्हणलेलं होतं की आपला जो एक्झिट पोल होता तो 37 किंवा 41 ह्या भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील. तेव्हा 47च्या हिशोबानं जर आपण बघितलं तर आपला जो अंदाज होता 37 येते तो मात्र 100% यशस्वी झालेला आहे. कारण 3 बिनविरोध हे आधीच हे विजयी झालेले होते. हा एक भाग. त्याच्यानंतर त्यामुळे एक्झिट पोल आपला हा करेक्ट आलेला आहे, अगदी 100% बरोबर आलेला आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे संकेत साठे निवडून आलेले आहेत म्हणजे पक्ष म्हणून, आणि अपक्ष म्हणून 9 निवडून आले आहेत. असे 10 लोक हे भारतीय जनता पार्टीपेक्षा वेगळे निवडून आलेले आहेत. अपक्षांमध्ये सुद्धा जवळजवळ 9 अपक्ष जे आहेत त्याच्या म्हणजे जे 9 अपक्ष आलेले आहेत त्याच्यामधले 8 अपक्ष जे आहेत तर हे पूर्णपणे उदयनराजे भोसले यांना
निश्चितपणानं त्यांचं नेतृत्व मान्य करणारे असे आहेत. तर त्यामुळे यानंतर काही फार मोठे वाद होतील आणि असं काही दिसत नाही आपल्याला, किंवा फार मोठा विरोध होईल अशातलाही काही भाग नाही. हा एक भाग. दुसरी गोष्ट, फिरोजभाई पठाण यांनी असं एक जाहीर केलेलं होतं की सर्वाधिक मतं मला मिळतील, तर त्यांचा दावा योग्य होता. त्यांना 3,353 ही म्हणजे सर्व प्रभागांचा आपण विचार केल्यानंतर सर्वाधिक मतं कुणाला पडली, तर त्याच्यामध्ये फिरोजभाई पठाण यांना पडली. पण मताधिक्याच्या संदर्भामध्ये जर आपण पाहायला गेलो तर सुजाता गिरी गोसावी हा 2,807 एवढ्या प्रचंड मताधिक्यानं विजयी झाल्या. 2 नंबरला अविनाश कदम यांचा 2 नंबर लागतो मताधिक्याच्या बाबतीमध्ये 2,728. 3 नंबरला पूनम निकम आहे 2,420 आणि 4 नंबरला मात्र मताधिक्याच्या बाबतीमध्ये हे फिरोजभाई पठाण आहेत. त्यांचं जे मताधिक्य आहे विजयाचं ते 2,333 आहेत. पण त्याच्या आधी सुद्धा राजू गोरे यांचा आणि रवींद्र ढोणे यांचा पण नंबर लागतोय. तो असा आहे की रवींद्र ढोणे यांचा जे मताधिक्य आहे ते 2,400 एवढं मताधिक्य आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण असं पाहिलं तर 1, 2, 3 चौथा नंबर आहे तो रवींद्र ढोणेंचा लागतो आणि चौथा नंबर आहे तो राजू गोरेंचा लागतो. 2,467 एवढं मताधिक्य त्यांना मिळाले. आणि 5वा नंबर आहे तो 2,400 मताधिक्य मिळवलेला रवींद्र ढोणेंचा लागतो आणि 6वा नंबर मताधिक्याच्या बाबतीमध्ये फिरोजभाई पठाण यांचा लागतो. त्यामुळे एक पहिले 5 मध्ये जर आपण विचार करायचा झाला तर त्याच्यामध्ये म्हणजे 5-6 आपण धरायला हरकत नाही. तर त्याच्यामध्ये सुजाता गिरी गोसावी 1 नंबरला आहेत, 2 नंबरला या अविनाश कदम आहेत, 3 नंबरला पूनम निकम आहेत, 4 नंबरला राजू गोरे आहेत 2,467 मतं घेऊन, 5 नंबरला रवींद्र ढोणे आहेत आणि 6 नंबरला हे 2,333 मताधिक्यानं फिरोजभाई पठाण हे निवडून आलेले आहेत. त्याच्या बरोबरीनं काही लोकांनी आम्हाला असंही विचारलेलं होतं की एकूणच भारतीय जनता पक्ष आणि एकूण ज्या काही सगळीकडे निवडणुका झालेल्या आहेत या, तर आपल्या जिल्ह्यामध्ये त्यातली काही माहिती आपल्याकडे आहे का, तर ती पण माहिती द्यायची झाली तर सातारा जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीवर कोणाचं वर्चस्व आहे, तर साताऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष झालेत अमोल मोहिते. कराडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र यादव विजयी झालेले आहेत. म्हणजे तिथं भाजप आणि त्यांच्यात फाईट होती पण भाजपचे पावसकर जे विनायक पावसकर उभे होते तर ते मागं पडले असं दिसतंय. मलकापूरमध्ये भाजपचे तेजस सोनावले विजयी झालेले आहेत. फलटणमध्ये भाजपचे शमशेरसिंह नाईक निंबाळकर विजयी झालेले आहेत. त्यानंतर म्हसवडमध्ये भाजपचे पूजा विरकर ह्या विजयी झालेल्या आहेत. त्यानंतर वाईमध्ये भाजपचे अनिल सावंत विजयी झालेले आहेत. पाचगडीमध्ये मात्र राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं बाजी मारले. दिलीप बगाडे त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. महाबळेश्वरमध्ये सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा अजित पवार तो पक्ष राष्ट्रवादीचा आहे त्यातले सुनील शिंदे विजयी झालेले आहेत. रहमतपूरमध्ये भाजपच्या वैशाली माने विजयी झालेले आहेत आणि मेढा नगरपंचायतीमध्ये भाजपच्या रुपाली वारागडे ह्या विजयी झालेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण 9 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीमध्ये कोणाचं वर्चस्व आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की भारतीय जनता पार्टी आणि यांचा वर्चस्व आहे. तर शिंदे गट न सुद्धा बाजी मारले कराडमध्ये. आता शिंदे गट किंवा शिंदेची शिवसेना मूळ शिवसेना आहे ते म्हणतात आमच्या धनुष्यबाण आमच्याकडे ते आणि भारतीय जनता पार्टीचं राज्याच्या पातळीवरती त्यांचं युती आहे. आणि त्याबरोबर राष्ट्रवादी अजित पवार हे पण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे यांच्या सोबत आहेत. तर त्याच्यामुळं एकूणच आपण पाहिलं तर आपल्या ह्या साताऱ्यामध्ये एक शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे निवडून आले, बाकी अपक्ष आले सगळे आणि भारतीय जनता पार्टीचे आले. परंतु या ठिकाणी इतर पक्षांचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचं मात्र एकही उमेदवार ह्या नगरसेवक म्हणून विजयी झालेला नाहीये. आणि जर आपण जिल्ह्याचा जर विचार केला तर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला फक्त जी आता महायुती काम करते त्या महायुतीच्या संबंधित पक्षांचेच नगराध्यक्ष हे सातारा जिल्ह्यामध्ये बसलेले आहेत किंवा विजयी झालेले आहेत असं आपल्याला दिसतंय. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकूणच आपण हा जो काही भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं नगरपालिकेची निवडणूक सुरू झाल्यानंतर सुद्धा तसं खूपच उशिरा म्हणजे 27 तारखेपासून आपण एक असा यज्ञ सुरू केला. त्याच्यामध्ये जनतेच्या मनात काय आहे, त्यांना काय वाटतंय, त्यांचे प्रश्न काय आहेत, नेमकेपणानं काय होईल आणि एकूण मागचा जवळजवळ 30-35 वर्षाचा आढावा घेणारा असं जे काही विश्लेषण आहे
तर ते देण्याचा इथं या ठिकाणी मी तुषार भद्रे म्हणून प्रयत्न केलेला होता. आणि ह्या सगळ्याला म्हणजे अधिक लोकांनी हे सबस्क्राईब करावं, अधिक लोकांनी शेअर करावं, अधिक लोकांनी लाईक करावं, असं एक आवाहन सातत्यानं या भूमिशिल्पचे जे संपादक आहेत ते पद्माकर सोळवंडे यांनी केलेलं आहे. त्यांच्या वतीनं मी पण आपल्याला केलेलो आहे. आपण जे लाईव्ह केलं ते जवळजवळ 66,000 लोकांनी ते पाहिलेलं आहे. त्याच्यामधनं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपले सबस्क्रायबर वाढत आहेत आणि वाढताना आपल्याला दिसत आहेत. तेव्हा जरी नगरपालिकेचा हा सगळा आढावा आपण घेतलेला असला आणि आता संपूर्ण निकाल दिलेला असला आणि संपूर्ण त्याचं विश्लेषण केलं असलं तरी सुद्धा हा जो काही आपण सुरू केलेलं जो काही एक ज्याला आपण विचारपीठ म्हणूया किंवा राजकीय विश्लेषणाचं एक मंच म्हणूया, त्याबरोबर सामाजिक प्रश्नांच्या संदर्भामध्ये, आर्थिक प्रश्नांच्या संदर्भामध्ये, साताऱ्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये आणि मग हळूहळू संपूर्णपणे जिल्हा आणि त्यानंतर महाराष्ट्र, तर असा एक त्याचा विस्तार हळूहळू होत जाणार आहे. याच्यामध्ये आपली आता जशी साथ मिळाली तशीच ती साथ ही भविष्यामध्ये सुद्धा मिळेल अशी मी एक आशा करतो आणि थांबतो. धन्यवाद.